धर्माबद्दल त्यांच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे, सगळं आहे. परंतु त्याच वेळा त्यांची दृष्टी पुरोगामी वृत्तीची आहे. म्हणून तर जिजाबाईला सत्तेधाऱ्यापासून त्यांनी परावृत्त केलं. कारण हिंदू धर्माचा अभिमान आहे, परंतु अनिष्ट प्रथा मला मान्य नाही. हे नंतरच्या कालखंडात आलं. राजा राममोहन रॉय यांनी नंतर हे आंदोलन हाती घेतलं आणि तेही कधी लक्षात घ्या, मी राममोहन रॉयांचा नाव कमी लेखत नाही, कारण मुघल बादशाहनं त्यांना राजा हा किताब दिलाय. राजा राम मोहन रॉय असं त्याचं नाव आहे. बरेच विद्यार्थी राजाराम असं म्हणतात, राजाराम मोहन रॉय चुकीचं आहे. राजा हा त्यांना मुघल बादशाहनं दिलेला किताब होता. राजा राम असं म्हटलं जातं, चुकीचं आहे ते. राममोहन रॉय त्यांच्या भावाचं निधन झाल्यानंतर त्यांच्या वहिनीला सती जावं लागलं आणि त्यावेळेला तिथं हजर असणाऱ्या या रॉयना ज्या वेदना झाल्या, त्या वेदनेतून ते आंदोलन उभा राहिलं. म्हणजेच किती वर्षानंतर, तर इथं 1663 ला शहाजीराजांचं निधन झाल्यानंतर महाराज आपल्या मातोश्रीच्या गळा पडून सांगतायत की सती जायचं नाही. सभासदांनी नमूद केलेलं, गळा पडून, पाय पकडून, म्हणजेच हिंदू धर्माबद्दल अभिमान आहे, परंतु अनिष्ट प्रथेला विरोध पण आहे. असं करत करत ते गेले. जातीपातीचा त्यावेळेला जोखंड होतं, परंतु त्यांनी महाराजांनी महार मान चांभार सगळे लोक आपलेसे केले आणि सगळ्या लोकांना आपल्या सैन्यामध्ये घेतलं. दुसऱ्या धर्मीयांना घेतलं, ख्रिश्चनांना घेतलं, मुस्लिमांना घेतलं आणि स्वराज्य ही संकल्पना ही त्यांच्या समोर ठेवली. दुसरं चॅप्टर आहे